शिंगट्यो शिंगटी कामेरी मोड्या आहेत आणि शिंगट्यो आहेत. बांगरो पण आहे. या काय आहे सरगो आहे. सरगो दे का सरगो सध्या कमी मरतात. पापलेट हीच मजा असतं या छोट्याशा डिंग्यात मजा करायची. कोत्या पण आहे. कोत्या घेऊन गेल्या वाटत्या किसना मामा. कोत्या दे का छोटा कोत्या चिंबोरी पण आहेत. पाकाट वरती असून दे. चला आता हे का मस्तपैकी मोठं पापलेट चालल्यात. रोहाच्या बाजाराला ना. तरी आमची गावाकडची सुंदर सकाळ. सगळ्यांना शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ. कावलं वराटतात नुसतं. आणि आमची जेटी वाशी हवेली बंदरावरची काय आहे काय म्हावरा का नाही. सध्या म्हावरा जाम कमी मरते. देखून दे बाय. शिंगटी कामेरी मोड्या आहेत आणि शिंगट्यो आहेत. बांगरो पण आहे. या काय आहे सरगो आहे. सरगो दे का सरगो सध्या कमी मरतात. पापलेट असं दे ना वरती का ठेव का आतमध्ये. 1-2च हात वाटतं ना. सध्या बोटी येवाचा टाईम आहे. सो येतात ते का दालदी. जे धंद्याला जातात ना म्हणजे म्हावऱ्याला मच्छीला त्याला आम्ही दालदी बोलतो. सो हे दालदी येतात. काय आहे काय पापलेट बिपलेट. जनक मामा आणि मामा येते म्हावरा घेऊन. ये माझो मामा. अशी मस्त सकाळ आहे आमच्या बंदरावरची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरगचं या लागला सिल्वर सगळं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवास देखायला भेटेल. थोड्याच वेळात निघणार आहे मुंबईला जाण्यासाठी. आमच्या गावातनं बाईकवर जाणार आहे रोहापर्यंत. आणि रोहावरनं 11 वाजता ट्रेन आहे. तो त्यांनी जाणार आहे पुढं. तो प्रवास तुम्हाला देखावा भेटेल. कसं जाते काय काम करते तर पुढे देखावला भेटेल. त्याच्या अगोदर या मस्तपैकी सकाळचा वातावरण. तर घरा जाऊन नाश्तो करणार आहे आणि निघणार आहे. हां सकाळचं राऊंड मारावं लागले. सकाळच थोडंसं मस्त वाटतं यार गावात. गावापासून लांब जाणार आहे. सो थोडंसं क्षण टिपून घेते. मी जाम म्हणजे भरपूर मिस करते प्रत्येक वेळेस. गाव पण गेलो ना 1 दिवसासाठी जरी गेलो ना मुंबई तरी या सगळ्या भरपूर मिस करते मी तिकडं. एवढी शांतता एवढं रिलॅक्स वातावरण नसतं तिकडे. पण कामानिमित्ताने जावंला लागतं. काही कामं आपल्या गावा इकडे नाही होतात. त्यासाठी मुंबई जावंच लागतं. येते का किती जण येतात एका डिंगल्यात. काय काय सरगो हो काय. पाठीमागं बसले ते रापणीला गेलेलं वाटतं. इथे काही शिव बोटी लावून ठेवल्यात ना. परत संध्याकाळचं जाणार धंद्याला. सैशी याही बोट लावली तिकडं पाण्यात आणि या बारक्या डिंगल्याने हातपर्यंत आयला. सो ही पण एक वेगळीच मजा असतं या छोट्याशा डिंग्यात मजा करायची. मावरा देखील काय आहे काय काय. चिंबोरा आहे. शिंगटी आहे. चिंबोरा हा सरगा आहे आपले. हां पांडा सरगा. शिंगटी डोम्या कामेरा. याला एकूच अंगरू गेले. कोत्या पण आहे. कोत्या घेऊन गेल्या वाटत्या
किसना मामा. नरेश. देखून दे पाकाट. यार आपणीच ना नाही आपण जाला नच भेटला कोत्या दे का. छोटा कोत्या मोठा आणि चिंबोरी पण आहे. पाकाट कर वरती. असून दे. तू डरम घे. चला आता घरी जाणार. ओ भारत, सध्या आहे ना मावरा पण जाम कमी मरते. सो आमच्या कोली लोकांचं आयुष्यच असं असतं की भेटला तर अचानक भरपूर भेटतं. मेहनत करत राहायची फक्त. बोटी येतात हळूहळू. आपण आता जाऊया घरा. लवकर निघावं आहे नाही तर उशीर होईल. सोबत कौशलला बोलावलंय बाईक घेऊन. आणि मग मला सोडला का तो रिटर्न येईल बाईक घेऊन. आणि परतीचा प्रवास करताना डायरेक्ट गावात कोणत्या तरी गाड्याने जाईल. तर घरी आलेलो आहे आणि मस्तपैकी चहा आणि गुड डे बिस्किट खाणार आहे. आणि इकडे आमच्या निमा वहिनीची तयारी चालू आहे भाकरी भुजावची. परत घेतलंय पिठासाठी. मस्तपैकी गुड डे पुडा आणि चहा. इकडं स्वास्तिक खेळतंय. विकी झोपले अजून. आणि बाबा अधिष्ठानासाठी हार बनवतात. तिकडे आहे पण तुळशीची काहीतरी करते. कधी चालल्या तुम्ही? अलिबाग. मग चिवडा आणि बुरुंगला हे घेतलं आहे आणि चाईत खावला. इथे शोभत आई मावरा घेऊन चालले. फाऱ्यांचा ना चिंबोरी चिंबोरी आणि काटेरी आहेत. दामू दादा जात होतो घरा. सल्पा आहे. येते का चाललं आमच्या भैरी देवाशी हार घेऊन चालल्यात. कुलदेवाशी गाड्याजवळ आले मी. सैसं दृश्य देखा भेटलं. गाडी पुसून घेते निघावच्या आधी. हां कौशल आलो सोडावलं येते म्हणा. तर या सकाळचं वातावरण आहे आमच्या बस स्टॉपवरचं. आता 9:15 वाजतात. आता तर 9ची एस टी येऊन गेली. मस्त वातावरण आहे. आणि आमच्यासोबत नरेंद्र पण आहे. येताना कौशल एकटो येईल ना. सो सोबत त्याच्या इथे का मस्तपैकी मोठं पापलेट चालल्यात. रोहाच्या बाजाराला ना तर आयुष भेटला. पापलेट न्यायला आला इकू घेऊन. आता बघीन काम होईल तसं आहे रे. तर आम्ही बहुतेक 40 मिनिटाचा प्रवास करून पोचल्यावर फायनली रोहात. अलिबाग बस स्थानक. मी आहे रोहाचा बस स्थानक. इकडची सरळ गेलो का रेल्वे स्टेशन आहे. तो स्टेशनला जाणार आहोत. आता 10:30 वाजतात सकाळचं आणि आम्ही रोहात पोचल्या. येवले चाय पिवायची काय? हा बिर्याणी खावायची. बिर्याणी पैसे नाही आहेत तेवढं. आम्हाला माहिती नाही. येवले अमृत तुल्य पिताव. चला चहा पियाला. गुळाचा चहा.
आणि मस्त आहे की आम्ही रोहामध्ये पोहोचलो एकदम फ्रेश ड्रम बिम घेऊन मस्त आहे की आता रेल्वे चहा पिहायला चालले आहो. आणि याची ड्रेसिंग कशी वाटते ते कमेंट मध्ये सांगा नक्की. वाटते ना मुंबई घरी. वाटते एक नंबर. रेल्वे चहा पिवत चाललो आता आम्ही. तात्या विंचू घरात ना वाटतं घाई घाईत निघाले आणि टिक्को पण नाही लावलेलं तर आता टिक्को लावता इथं. मावशी बसले ते टिक्को मागलं तब्येत जेव्हा चेहरा देखलो ना फोन मध्ये तेव्हा माहिती पडलं. बंदरावर पण मी यशच गेलेलो वाटतं. आता जरा मस्त वाटते ना. मग एकदम खतरनाक. त्या बांगड्यांचं मस्त दुकान आहे त्या काही करून घेतलं. आरशी बेडशीट कशी आहे डबी? ऑनलाईन आहे काय? ऑनलाईन नाही जिथे कॅशलेस. की आमची गुलाची चहा पण आलेली आहे. गुलाची चहा चल घे नरेंद्र. मी पण घेते गुलाचा चहा आणि हरदास मामा पण गुलाची चहा घेते. गुलाची चहा यायचं. गुलाचा चहा पिल्ला ना का जरा मस्त वाटतं. टेस्ट पण एक नंबर आहे. आता चाय भारी भेटतं. 15 रुपयाला हाफ कप आहे आणि 30 रुपयाला फुल आहे. आणि चाय पिता पिता समजला की ट्रेन आलं आहे. सो चाय फटाफट पिऊन डायरेक्ट ट्रेनसाठी धावपल करत आलो. नाही ते ट्रेन सुटलं असती. सुट्टा सुट्टा ट्रेन पकडले आणि यो आपल्या रोहा दिवा ट्रेनचा सुंदर प्रवास. मस्त छान प्रवास जायला. ट्रेनमध्ये मस्तपैकी गावठी केळी आल्यात. 50 रुपये डझन. कुठल्या तुम्ही? पेनच्या? आपल्या पेनमधलीच आहेत का केळी? हां 13. धन्यवाद. 50 रुपयाची केळी. दुपारचं आहे ना 1:15 वाजलं आहे. सो भूक लागली तेव्हा केळी घेतली. तर सकाळचे 11 वाजता एकदम टायमात ट्रेन आली. लेट झालं तर चाय पिवायच्या नांदात. सो त्यामुळे डायरेक्ट ट्रेनमध्ये बसलो आणि आता दिवामध्ये उतरलं आहे. दुपारचं 1:45 वाजायला आल्यात. आधी पहिले डोंबिवलीत आपल्याला जायचं आहे. तो काम उरकून घेत आहे आणि नंतर पुढचा प्रवास असेल आपलं काहीतरी कामात बरी. तर ही कोकण रेल्वे लाईन आहे. इथे का ते रोहा दिवा ट्रेन लागलं आहे आणि कोकण रेल्वे लाईन असल्यामुळं आता जरासा शांत पण आहे. पण जास्त दिसे नाही. समोरून येते कल्याण ट्रेन. तो दिवा टू डोंबिवली या ट्रेनने प्रवास करणार आहे. 1:42ची ट्रेन आहे. हे शूज आत ना येत पाय दुखावं लागले माझं यार. सवय नाही घालावची मंगून की हे शूजमध्ये काय प्रॉब्लेम आहे मंगून काय माहिती. आणि फायनली 2 वाजेपर्यंत डोंबिवली म्हणजे 10 मिनटात. आयुष्यपायरी गावाला नसतात. सो आता एक म्हणजे असते बऱ्याच दिवसांनी येऊन चालवं. तर हे आहे डोंबिवली वेस्ट म्हणजे पश्चिम. डोंबिवली पश्चिमला आहे. इथनं रिक्षाने जायचं आहे. तो आता रिक्षाने आले मी आता सत्यवान चौकात. या डोंबिवली वेस्ट सत्यवान चौक. ड्रम घेऊन आले आणि आता मस्तपैकी साईबाबा मंदिर आहे त्याच्या मनात थोपाव सांगले कारण त्यांचा माणूस येते म्हणून आता नेवला आलाय मला न्यायला. आता तुझं नाव काय? उशी. आता लोकेशनवर डायरेक्ट
आमच्या इकडे मंदिरं भरपूर आहेत रे. साईबाबा मंदिर, मारुती मंदिर, खंडेबा मंदिर. अच्छा. हा कुठला गाव? देवीचा पाडा. देवीचा पाडा. सगळे इथंच राहतात काय आपले? हां, म्हणजे वेगवेगळ्या गावातले आहेत सगळे. आपले लवली म्युझिकल ग्रुप वाले. तू पण वाजवतात? हे ते छोटा ग्रुप ना. ते उतरतात क्षणी आहे ना आमचे फेवरेट ड्रमर दिसलेत. ते बघा मस्त यांचं गोडाऊन आहे आणि ते चांगले ड्रमर भेटलेत आणि तर ड्रमला आहे ना मस्तपैकी खोललेली पूर्ण, त्याला स्वच्छ धुतली वगैरे आणि आता राहुल दादांनी दिले काकांकडे. सो ते पुढचं काम करतायत. परत जॉईन करायचं आहे आणि एक ग्राफिक्स वगैरे करून घेतली. इथंच राहुल ड्रमर आहेत, त्यांनी केलं आहे. तिकडे पण चालूच आहे सर्व्हिसिंग. बेसला आलेलं ना सर्व्हिसिंग. सो चेकिंग बघा कशी चालले. तिकडे नेऊन चेक करतायत. ते राहुल दादा म्हणजे माझ्या फेवरेट ड्रमरपैकी एक ड्रमर. आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग लास्ट 10 पर्यंत बघा. अजून भाऊ एवढा लांबून आला तर त्याला तसंच आपण काम करून देतोय. आणि एवढ्या लांबून एवढं प्रेम दाखवून येतं आपल्या इथे. बस धन्यवाद. बाकी ड्रम कशी वाजते ती आपल्याला ब्लॉगमध्ये दिसेलच. पुढे दिसेलच. एक नंबर काम चालू आहे. बघू वाजवून वगैरे इथंच चेक करून मिळतं. आणि बाकी इथं आल्यावर मला हे समजलं की आपण कुरिअरद्वारे पण इथं डायरेक्ट ड्रम पाठवू शकतो. मग हे आहे ना पूर्ण जसं आपल्याला पाहिजे फोनवर बोलणं होतं तसं करून तिकडं आपल्या लोकेशन जरी लांब असाल तरी तुम्ही तिकडनं इथे सामान पाठवू शकता. मग इकडे आपण काम वगैरे करून आपण इकडनं परत कुरिअर करू शकतो असं. हां, इथून पुढं आहे ना मी पण तसंच ट्राय करणार आहे. म्हणजे इथे यायला नको. बाकी मस्त वाटलं मला. एकदा शो पण बघायचा आहे. तिकडे ते राहटाडला बघा आलेला, तिथून जवळ आहे. कधी असतं तर इथे का केसी मस्त वेगळी ड्रम बनवून दिले एकदम नये जैसा. फायनली आहे ना ड्रम तयार झालं आहे. इथे का ग्राफिक्स वगैरे एकदम परफेक्ट बनवून दिलं आहे आणि पूर्ण काम आहे ना काकांनी केलं. आणि आता आमच्या ताब्यात दिलं आहे सेटिंग वगैरे लावून. स्वतः त्याचा आवाज चेक करतो. त्यासाठी मी राहुल दादाला वाजवलं नाही. खतरनाक एकदम आवाज आणि तुमचं वाजवणं पण भारी. त्यांची मजा आली ऐकायला पण. तो झाला आहे ड्रम रेडी. भाव एवढा लांबून आलाय एकदम व्यवस्थित जा. काय असेल ते मला हो हो नक्की. सगळे कामं झाली. तिथून आहे ना मी बॅग पण घेतली ड्रमची घेतल्या. आणि या 2 चाव्या आमच्या ड्रमचे 2 चाव्या आहेत ना खराब झालेले त्या टाकून घेतल्या. हां झालं आहे काम. आणि आता थोड्या वेळात ग्राफिक्सचे आहे ना 200 रुपये घेतले आणि सर्व्हिसिंगचे 400 आणि ड्रमचे मला 55 रुपये जोडी. आणि काही ओरिजिनल पण स्टिक घेतल्यात 120 वाल्यात आणि बॅग 600 रुपयात घेतलेला. तो एवढा सगळा खर्च केलेला आहे. आणि रिक्षा बॅग डबल कपड्यामध्ये येते. बॅग ओरिजिनल म्हणजे बनवून घेतलेली बॅग आहे. आणि इकडे डबल कपडा आहे. स्पंजची पॅडिंग आहे. चला थँक्यू. एक गोष्ट भारी वाटली ती म्हणजे स्वतः मला राहुल दादा स्टेशनला सोडायला आला. बाजूला स्टेशन आहे पेढा नगरी डोंबिवली स्टेशन. थँक्यू. सावकाश जा.
स्टेशनला येऊन एक भेल घेतलाय. आणि संध्याकाळचं डोंबिवलीतनं परत गेलो दिवामध्ये. तो आता आहे ना संध्याकाळचं 5:30 वाजल्यात आणि जेमतेम मला रोहात जाणारी ट्रेन भेटली आहे. आता मी आहे दिवा स्टेशनला. सो या ट्रेननी परत चाललो आता गावाला, कारण मुंबईत नाही रे बाबा. आहे ना 50103 ट्रेन आहे दिवा रत्नागिरीत चाललं आहे. सो आमच्या रोहातनं जाल. मस्तपैकी रेड कलरची ट्रेन आहे. सो येत बैसून मी रोहापर्यंत जाणार आहे. दिवा टू रोहा. परत एन्जॉय करूया कोकणांचा प्रवास. तर ही आहे दिवा शहरातली संध्याकाळ. सनसेट देखावला भेटत आहे संध्याकाळचं 5:30 वाजता. तर ऐसो संपूर्ण मस्तपैकी प्रवास होतो. गावातनं निघालो, मस्त बंदरावर गेलेलो. बंदरावरचा मावरा देखावला भेटला. त्यानंतर घरा गेलो, नाश्तो वगैरे केलो आणि मग कौशल आणि नरेंद्रच्या सोबत बाईकवरशी निघालो. तर रोहात गेलो. रोहात चाय पिली, चाय गिलाची चाय. पिता पिता टाईम जायला. तो त्या घाईत नंतर ट्रेन पकडावला जायली. ट्रेननी गेलो दिवापर्यंत. दिवातनं 10 मिनटात डोंबिवली त्या साईडला येत आपण म्हणा माहिती नाही. तर आता गेलो म्हणून समजला. त्यानंतर फेवरेट ड्रमर राहुल दादा भेटला. अशी काही माणसं असतात फेवरेट, म्हणजे वाजवण्याच्या बाबतीत आवडतं त्याचा वाजवणं म्हणा. सो त्याला भेटून मस्त वाटलं. ड्रम पण मस्त झाली. ग्राफिक्स डिझाईन पण एक नंबर भेटली आम्हाला. बरेचसे डिझाईन होते. त्यातनं ही चूज केली, टाईज चूज करून दिली. ती पण बैसावल्यावर तर आणखीन भारी वाटायला लागली. तर असो ड्रम पण मस्त वाजतं आहे. एक आम्ही सुपारी पण वाजवली, त्याच्यानंतरही व्हिडिओ एडिट करते. सो बँजूची सुपारी होते हो लगातार काही दिवस, त्यामुळं व्हिडिओज आपले लेट येत होते. तर परत चालू होतील, परत व्हिडिओज लेट होऊ शकतात. पण आपण प्रयत्न भरपूर करू व्हिडिओज फटाफट एडिट करून अपलोड करावं. वेगळ्या गावात गेलो ना का तर केव्हा नेटवर्क नसला ना, एक तर टाईम तर नसतंच आणि टाईम भेटला तर नेटवर्क नसतं केव्हा. सो त्यामुळे व्हिडिओज लेट होतात. तर असो ऐसो संपूर्ण प्रवास होतो. एका दिवसात रिटर्न आलो. हां, दिवतनं ट्रेनने आलो रोहापर्यंत. रोहातनं सोबत एक मित्र होतो तळ्यातलं, आणि तळ्यात नेला. आणि तळ्यातनं पण योगा एक देखा मी बोलावलेला कौशलला तळ्यात रात्रीचं बाईक घेऊन. पण आमच्या गावातली गाडी होती तळ्यात हरिओमची. तो हरिओमच्या सोबत तळ्यातनं गावात पोचलो आहे. सो मी 10 ते 10:30पर्यंत आमच्या घरा पोचलो आणि मग आराम वगैरे केला. व्हिडिओ भरपूर मोठी झाली आपली, त्यामुळे जास्त शूट नाही केला. तर या व्हिडिओत आता औरात कैशी वाटली व्हिडिओ ती कमेंटमध्ये सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. इथनं पुढं आयुष्यात गावचे व्हिडिओ येत राहतील.